इचलकरंजीत गोसावी समाजाचा राजगुरुनगरी घटनेच्या निषेधात जन आक्रोश मोर्चा। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड येथे 22 डिसेंबर 2024 रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। एका बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या परमप्रांतीय अजय दासने गोसावी मकवाने समाजातील कुटुंबातील दोन चिमुरडी मुलीवर कार्तिकी वय 8 वर्ष आणि दुर्वा वय 9 वर्ष अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या निर्दयी कृत्यात मुलींना प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये बुडवून मारण्यात आले। या प्रकरणाने स्थानिक जनतेत प्रचंड संताप उसळला असून आरोपीला तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे। या संदर्भात इचलकरंजी शहर गोसावी समाजाच्या वतीने आज बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता गांधी पुतळा ते प्रांत कार्यालयात मोर्चा काढण्यात आला। यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या भावना केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली आहे। अशा घटनांवर कठोर कारवाई होऊन न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेसह गोसावी समाजातील नागरिकांची अपेक्षा आहे। यावेळी इचलकरंजी शहर व परिसरातील गोसावी समाजाचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पाहत रहा N51 न्यूज। नमस्कार, मी अरुण संभाजीराव गोसावी, राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आमच्या समाजाच्या चिमुकलीवर अत्याचार जो करण्यात आले त्या आरोपीला अटक झाली आहे आणि त्याच्या निषेधात आज या ठिकाणी आम्ही गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय असं मोर्चाचं नियोजन केलं आणि मोर्चा आम्ही आणलेला आहे। या ठिकाणी अतिशय शांततेने मोर्चा आणून प्रांतात निवेदन देण्यात आलेलं आहे। यावेळी इचलकरंजी परिसरातील सर्व गोसावी समाज उपस्थित आहे। तरी मी प्रांतांना आणि शासनाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आजचा मोर्चा गांधी पुतळा ते प्रांत करायला आलेला आहे। पुढचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते प्रांत येईल। शांततेने गांधीजींच्या चरणाला अर्पण करून आम्ही या ठिकाणी आलो आहे। पुढच्या वेळी छत्रपतीच्या चरणाला अर्पण करूया।